अनुप अगदी एकदा सातत्यपूर्व जबाबदारी घेतली आणि परिपूर्ण जबाबदारी चांगली जबाबदारी पार पाडतोय तो या स्पर्धेसाठी. जाऊ आपण विद्यमान सामन्याकडे. थोडीशी टीम मीटिंग करायची आहे मित्रांनो. बरोबर 6:15 वाजलेत. IPL चा थरार देखील संध्याकाळी पाहायचा आहे. मान्यवरांना देखील अनेक कार्यक्रम अटेंड करायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर सज्ज असलेला फिरकीचा जादूगार अवी आणि त्याच्या समोर मात्र या स्पर्धेमध्ये या प्रीमियर लीग मध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो समोर आहे हार्ड हिटर फलंदाज निनादने मात्र प्रहार केलाय मनगडाचा वापर आणि चेंडूने मात्र घेतला हवाई सपोर डीजे. आणि अशा प्रकारे मेघेश्याम खेडेकर यांना याचबरोबर पहिला कॅश प्राइज मात्र कमवलाय मेघेश्याम खेडेकर साहेबांना. मात्र तब्बल थोडेसे 200 रुपये मायनस करावे लागतील आपल्या अकाउंट मधून. पण खेळाडूंचं मात्र मनोबल वाढवलं जाईल कारण त्यांनी सांगितलं गेलंय प्रत्येक षटकाराला मात्र त्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचे कॅश प्राइज असेल. विनंती असेल पुन्हा एकदा निनादच्या बॅट मधून ऑफ साईडला चांगला चेंडू मात्र फेकून दिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय. कदाचित आज चौकारांची अपेक्षा होती पण तेवढा लाजबाब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर. या 2 धावसंख्येबरोबर संघाची वाढती धावसंख्या पाहायला मिळते. कोंढाणा फायटर्स या संघाची तब्बल धावसंख्येचा विचार केला तर 18 धावसंख्या पाहायला मिळते. आणि परिपक्व म्हणजे निनादच्या याच्यातून बॅटीमधून जे अपेक्षित होतं ते चाललंय आता. कारण मगासपासून निनादची बॅट तळपली होती आणि तशाच प्रमाणे अजूनही तळपली बॅट चालली आहे. आणि अशा प्रकारे निनादच्या आमचे समालोचक आमचे आवडते असे समालोचक राजेंद्र काते असे बॉलच्या पाठी धावत पण प्रयत्नाला अपयश मिळालं. हरकत नाही राजा. पण आता मात्र दादा जर विचार केला तर राजेंद्र काते साहेबांची आपण गोष्ट बोलतो. आतापर्यंत 365 दिवस त्यांचा स्टेटस पाहिला तर हे मॅचचा असतील कारण आपला संघ फायनल मध्ये दाखल झालाय. वारंवार त्यांचे देखील आम्ही स्टेटस पाहतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांच्या स्टेटसला असतात. चांगले देखील एक विचारधारणा त्यांची आहे. पण इथून थोडीशी चुकी झाली. सीमारेषेपार निनादच्या बॅटमधून चौकाराला स्कोअरबोर्ड मध्ये गती मिळाली. तब्बल धावसंख्या पाहायला मिळते. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना 22 धावसंख्या. आवी या गोलंदाजाला महागडी गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू षटकार नंतर 2 धावा नंतर हा चौका निनादच्या बॅटमधून पुन्हा एकदा प्रहार केलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. मस्तकाचा दस्तक घेऊन चाललाय सीमारेषेपार हँडसम षटकार. एका बाजूला पाहिलं तर शुभमचं सेलिब्रेशन बघा डगआउटच्या दिशेने लाजबाब. खेळाडूंचं मात्र एका बाजूला पाहिलं तर सन्मान्य आदरणीय खेडेकर साहेबांच्या तब्बल धावसंख्येचा विचार केला तर स्कोरमध्ये धावसंख्या पाहायला मिळते ते 28. नक्कीच. आणि यात निनादचं योगदान हा मोठा आहे. दादा निनादची आतापर्यंत वैयक्तिक धावसंख्या ही निनादची 23 धावसंख्या निनाद पोचला आहे. आणि मगासपासून निनादचंच योगदान मोठा होतं. मला मी बघतोय मगासपासूनच्या सामन्यात. म्हणजे क्रिकेट म्हटल्याच्या नंतर किती चेंडू मला खेळायला मिळाली याची मुख्य भूमिका नाही तर किती कमी चेंडू मध्ये किती जास्त धावसंख्या बनवली याला मात्र या फायनल मध्ये महत्व पाहायला मिळतोय. निनादच्या बॅट मधून कमबॅक पाहायला मिळते. फिरकीचा जादूगार मोठा हादरा बसतोय तो कोंढाणा फायटर या संघाला. बॅक टू पेल्यान निनाद डीजे. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. धन्यवाद. आता मात्र धावसंख्या पाहिली तर 28 धावसंख्या पाहायला मिळते. दुसरा षटक देखील प्रगतीपथावर आहे. एक महागडी गोलंदाजी फायनल मध्ये हाताळताना पाहायला मिळतोय तो अवीला देखील एक
दुसरा षटक प्रगतीपत्र असताना मात्र मोठा आदरा बसला. निनादला माघारी परतावा लागलं. त्याच्यानंतर निनादची जागा भरून काढण्यासाठी स्वतः कर्णधार मनोज रिकामे मैदानामध्ये दाखल आहेत. एक अविला हा चेंडू निर्णय टाकावा लागेल, कारण इथून नंतर मात्र स्कोरबोर्डला थोडी स्थगिती द्यावी लागेल. पण याच्यावरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न असेल तो मनोजचा, कारण आपल्याला मात्र आव्हान बलाढ्य ठेवायचं संघावरती. पुन्हा एकदा लीग साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र त्याच पद्धतीने सजवला गेला होता. क्षेत्ररक्षकांनी चुकी होते आणि जातोय सीमारेषे पार. मनोजच्या बॅट मधून फायनलिस्ट साठी चौकार. धन्यवाद. तब्बल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर कोंडाणा फायटर या संघाची जर धावसंख्या पाहिली तर 1 बाद 32 ही धावसंख्या पाहायला मिळते. म्हणजे विचार केला तर, सरासरी विचार केला तर 16च्या रन रेटने मात्र ती फलंदाजी करतायत फलंदाज. जर त्यांना जिंकायचं असेल आणि या ट्रॉफीवर आपलं नाव कोरायचं असेल तर माझ्या मते 50 तरी त्यांना धावसंख्या ही त्यांनी गाठलं पाहिजे त्यानंतरच. कारण आवी काही थांबणारा नाही आहे. आवी काही मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे त्याची. मगापासून आपण बघतोय त्याचा गेम प्लॅन बघतोय आपण सर्वजण, आणि त्याच्यासोबत त्याला साथ देतोय गणेश. निखिल दादांना देखील मित्रांचे फोन येत आहेत. अरे भाई क्या हुआ, फायनल हो गई की नाही भाई, चालू आहे भाई. नक्कीच अनेकांच्या शुभेच्छा देखील त्यांना येतात. कॉल वारंवार येत आहेत, पण माझा संघ फायनल साठी दाखल खेळतोय. तसे संघ मालक देखील असतील राजूजी लाड साहेबांच्या चेहऱ्यावर देखील एक गोड स्माइल आहे. हो हो हो, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, पण आपल्याकडे साय घेण्यासाठी मात्र सनीला आत्महत्या करावी लागते. काय मोठा हादरा, दुसरा हादरा बसला जातोय तो कोंडाणा फायटर या संघाला. बॅक टू प्यालन सनी डीजे. यावेळी आमची गौतमी पाटील बदलले. कदाचित वाटतं संगम खात्याकडून गौतमी पाटील आता ही विलेश दर्गेकडे आलेली आहे. नाही, गरिबांची गौतमी पाटील म्हणून ओळखले जाणारे आपले संगम काते आणि तसेच विलेश दर्गे. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. तिसऱ्या षटकासाठी गणेश देखील चांगली गोलंदाजी सामन्यामध्ये हातात आहे. ज्याने सेमीफायनल मध्ये चांगली गोलंदाजी हाताळली. अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये मिळते आणि त्याचा फायदा नक्कीच कोंडाणा फायटर या संघाला असेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पाहायला मिळते स्कोरवरती 33. गणेशला देखील या षटकानंतर चांगली गोलंदाजी हाताळायला गेला. कदाचित आपल्या मोठ्या भावाचा लक्ष आहे त्याच्याकडे. अचूक गोलंदाजी प्रकाश देखील पाहतोय की कशा पद्धतीने गणेश मात्र गोलंदाजी हाताळतोय. मनोजने मात्र समाचार चांगला घेतलाय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून अगदी खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र अक्षय तयार. अक्षयचा थ्रो जातात अगदी 2 धावा परिपूर्ण पाहायला मिळतात. रनिंग बिटवीन द विकेट. एका बाजूला पाहिलं तर शुभम जर नॉन स्ट्राईकला आहे तर श्रीलंकेचा शुभम अर्जुन रणतुंगाला ज्यावेळी पाहिलं जातं त्यावेळेस आत्महत्या शुभमची आठवण येते. शुभम देखील चांगला फलंदाज आहे. एक चांगली फलंदाजी करू शकतो. त्याला देखील माहिती आहे किती धावा बनवायच्या आहेत. एक मोठी धाव खेळी करायची आहे. पहिल्या चेंडूवरती तब्बल 2 चेंडू निर्णय हाताळले गेले गणेशने. त्याला मात्र सामना करेल मनोजने मात्र चांगला फटका सजवला. क्षेत्ररक्षण मात्र झेलच्या खाली जातोय सीमारेषे पार. दणदणीत मनोजच्या बॅट मधून येतोय षटकार. राजांचं शिलेदार आम्ही, आमच्या रक्ताचा रंग एकच, भगवा. सर षटकार ना. आणि मनोज यांनाही 200 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय मेघेश्याम खेडेकर यांच्याकडून. आणि सलग 3 षटकार मारले तर किरण दर्गे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांना दिलं जाईल. खरोखर मेघेश्याम खेडेकर यांचं ATM चालू ठेवलं पाहिजे. थोडंसं थांबायचंय. पंचाने रिन्यू घेतलाय. या चेंडूवरचा निर्णय थोडंसं येईपर्यंत थांबावं लागेल. चौकार की षटकार पाहतोय आपण.
पंचाने मात्र निर्णय दिलाय सीमारेषे पार षटकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा प्रहार केलाय मिड विकेटच्या डोक्यावरून, हा देखील बॅक टू बॅक दुसरा जातोय काय सीमारेषे पार. एक पाहूया काय समीकरण येतोय मनोजच्या बॅट मधून बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. तब्बल सन्माननीय आदरणीय मेघेश्याम खेडेकर साहेबांना 800 रुपयाचं मात्र थोडीशी फोडणी दिली गेली आहे फलंदाजाने. आता किरण दर्गे यांनी फक्त शांत बसायचंय. फक्त एकाच षटकारानंतर किरण दर्गे यांचंही कदाचित मला वाटतं एटीएम खाली होईल. म्हणजे विचार केला तर 2 षटकारामध्ये किरणदादांचे 750 रुपये खर्च झालेत. हा जर षटकार लागवला गेला तर मनोज रिकामे मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक पटकवणारा हा फलंदाज ठरू शकतो तिसऱ्या पर्वामध्ये. पण तो मात्र कारनामा करावा लागेल. धावसंख्येमध्ये बदल असेल तर बरं धावसंख्या पाहता आपण देखील विचार केला तर 47 ही धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळते. आपण देखील विचार केला होता की 50 ते 60 ही धावसंख्या बनेल आणि त्याच पद्धतीने मात्र कर्णधारांनी मात्र आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि ती जबाबदारी परिपूर्ण अगदी चांगल्या पद्धतीने पार पाडतोय. नक्कीच नक्कीच. आणि खरोखर आपल्या या चषकावर नाव पाहिजे असेल तर हे धावसंख्या त्यांना पाहिजेच होती. आणि मनोजने बोललेच होते मग सुद्धा ओ किरण दर्गे यांनी शॉट सोडलाय. पैसे वाचले बोलले माझे. हरकत नाही. मनोज हा वैयक्तिक कधी स्वतःसाठी खेळत नाही, या संघासाठीच खेळतो. म्हणजे ना स्वतःसाठी ना पैशासाठी, आम्ही खेळतो आमच्या गावासाठी. तो मात्र करून दाखवला. हा दडपण गोलंदाजावरती येतोय. कुठेतरी अति घाई संकटात नाही आणि शुभमला मात्र संकटात नेलाय. दोन्ही हात समांतर अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि नक्कीच कोंढाणा फायटर या संघाला फायदा असेल. धावसंख्या तब्बल स्कोरमध्ये पाहायला मिळते ती 48. पहिल्या पर्वातील शेवटचा चेंडू मात्र शिल्लक. खेळाडूंना विनंती करतो थोडस लाईनअपच्या बाहेर व्हायचं आहे. कुठल्याही खेळाडूने मात्र आतमध्ये जायचं नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता महत्वपूर्ण गोलंदाजी गणेशने देखील हाताळली. अगदी तब्बल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल धावसंख्येचा विचार केला तर कोंढाणा फायटर या संघाची धावसंख्या पाहायला मिळते 48. कंपल्सरी 49 मात्र बनवाव्या लागतील त्या शिवनेरी धुरंधर या संघाला. आता मात्र संत गतीने फलंदाजी करून चालणार नाही आहे. एक मोठा फटका खेळावा लागेल आपल्या फलंदाजी आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल ती शिवनेरी धुरंधर या संघाला. अजून मी मगाशी दादा बोललो होतो ना आपल्या इथे पारितोषिकीची काही कमी नाहीये. आता जिंकणाऱ्या संघाला तुषार खेडेकर यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. एकदा जोरदार टाळ्या तुषार खेडेकर यांना. आणि लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे कारण थोड्याच वेळात आपला सूर्य मावळ्याच्या दिशेने चाललाय. त्यामुळे आणि मगाशी दादा बोलल्याप्रमाणे की आता अवीला काही खालून खेळून चालणार नाही. त्याला उंच फटके मारायला लागतील तरच कुठे त्याला आपल्या या ट्रॉफीवर आपल्या टीमचं नाव कोरलं जाईल. आणि बघूया थोडाच वेळ राहिलाय आता कोण बनणार या ट्रॉफीचे मानकरी. परत 365 दिवस या स्वप्नासाठी थांबायला लागणार. कोंढाणा फायटरच्या संघाला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं आहे. फोटोग्राफी झाली पाहिजे पण मित्रांनो वेळ पण देखील महत्वाचा आहे. लाड साहेब आपणास विनंती असेल आपल्या संघाला मात्र क्षेत्ररक्षणासाठी पाठवायचं आहे. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. धन्यवाद. बघू नका सांग. तुझा पोरगा तुझ्या घरात बरोबर माझ्या घरात प्रयत्न चालू आहेत. सांगा त्यावेळेस आठवण. तब्बल 18 चेंडू मध्ये शिवनेरी धुरंधर या संघाला बनवायच्या 49 ही धावसंख्या. काय वाटतं दादा तुला 49 चेस होतील का?
सहज सहज म्हणजे एका बाजूला पाहिला तर वारंवार उल्लेख करत जातो अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी रंग बदलणारा सरडा म्हणजेच क्रिकेट आहे. कधी रंग बदलू शकतो पण तो रंग मात्र आता बदलावा लागेल तो अंशूला. एक महत्त्वपूर्ण खेळी करायला एका बाजूला पाहिलं तर अक्षय देखील हा चांगला फलंदाज आहे. दुसऱ्या बाजूला गणेशचा देखील उल्लेख केला जाईल, तो देखील एक चांगला फलंदाज आहे. पण या फलंदाजांना मात्र पराकष्ट करावं लागतील, प्रयत्न करावे लागतील. कारण क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना, दे हरी पलगावरी, तर हरी तुम्हाला पलगावर या पटलावर देणार आहे. एक मोठी खेळी करावी लागेल. आता माझ्याप्रमाणे मला वाटलंच होतं गणेशला आता ते ओपनिंगला पाठवतीलच, कारण मगासपासून त्याचा गेम प्लॅन अंशू आणि ओपनिंगला वेगळा यायचा कोणतरी ना, अक्षय. तर आता त्यांनी गणेशला प्रहार करायला पाठवलं इथून, कारण गणेशचा मोठे विस्फोटक खेळ खेळला तरच या सामन्यावर त्यांचा जाऊया घोंडसे गवळी प्रीमियर लीग 2026 पर्व तिसरे भव्य दिव्य आयोजन. पहिलाच पूर्वातिथ्य सामना पहिला तर तब्बल पहिली इनिंग फलंदाजी करत असताना कोंढाणा फायटर्स या संघाने तब्बल 49 या धावसंख्येचं आव्हान मात्र ठेवलंय. एक मोठी खेळी करावी लागेल. पहिला चेंडू मात्र अतिरिक्त करण्याचा प्रयत्न, आव्हान तर चेंडू असेल, अतिरिक्त धावसंख्या असेल, वाईटचा इशारा दिला जातो पंचांच्या माध्यमातून. आणि शिवनेरी धुरंधर या संघाचं मात्र स्कोर बोर्ड ओपन होतोय तो 1 या धावसंख्येने. अंशूच्या खांद्यावरती आता पाहिलं तर मोठी जबाबदारी या सामन्याची. नक्कीच नक्कीच. मला वाटतं पहिला सुरुवातीचा सामनाही मला वाटतं कोंढाणाचाच होता आज ओपनिंगचा. त्यांनीही ती ओपनिंगची सामना त्यांनी जिंकला होता. अंशूने देखील एक पंच दिलाय, पंचच्या दिशेने चाललाय चेंडू सीमारेषेकडे. पाहूया अचूक क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय. आपल्या संघासाठी मात्र 2 धावा वाचवल्या जात आहेत. या 2 धावसंख्येबरोबर एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर केलंय. फील्ड देखील चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतंय. 2 धावसंख्येबरोबर अंशूच्या निनादच्या गोलंदाजीवरती 2 चेंडूवरती तब्बल धावसंख्या मात्र खर्ची होत आहेत. 1 चेंडू निर्णय पाहायला मिळाला, तब्बल धावसंख्या मात्र खर्ची होत आहेत त्या 3. अनेक वेळा सामन्यांमध्ये पाहायला मिळतो की जो विद्यमान पहिला सामना आपण खेळला तो संघ मात्र फायनल मध्ये दाखल आहे. पण एक मोठा कारनामा करावा लागेल. हो अतिरिक्त चेंडू मात्र भिरकावून दिलाय सीमारेषे पार. अंशूच्या बॅट मधून चाललाय चौकार चौकार चौकार. थँक्यू. 7 ही धावसंख्या होते. खेडेकर साहेब, आयुष्यामध्ये 7 आकडा किती महत्वाचा आहे आम्ही वारंवार सांगत असतो. लग्नाचे फेरे घेतो 7, आठवड्याचे वार 7, जगाच्या आजोबा 7, इंद्रधनुष्याचा कलर पाहिला त्याचं कलर रंग देखील 7, आणि ज्याने विश्व वर्ल्ड कप जिंकून दिलं त्या महेंद्रसिंग धोनीचा जर्सी क्रमांक देखील 7, आणि शिवनेरी संघाची देखील धावसंख्या होते ती 7. एक महत्वपूर्ण खेळी करतोय. म्हणजे या गोलंदाजाचा निनादच्या गोलंदाजाचा मात्र समाचार घेतला जातोय अंशूच्या माध्यमातून. पुन्हा एकदा त्याच बद्दल लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. 2 धावा देखील परिपूर्ण. या 2 धावसंख्येबरोबर स्कोरबोर्ड मात्र बदल असेल. स्कोरबोर्ड धावसंख्या पाहायला मिळते 3 धाव. पुन्हा एकदा अंशू मात्र थोडासा सफळ झाला, त्याचा मात्र फायदा घेतला. क्षेत्ररक्षण नाही तिथे लगेच अगदी क्षेत्ररक्षण कोणी देखील चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आपल्या संघासाठी देखील 2 धावा वाचवतोय. लाजबाब कोंढाणा फायटर या संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून या 2 धावसंख्या घेतल्या जात आहेत. शिवनेरी धुरंधर या संघाकडून स्कोर देखील चांगल्या गतीने पाहायला मिळतोय. अगदी पहिला षटक प्रगतीपथावर असताना मात्र धावसंख्या पाहायला मिळते ती 11 बिनबाद. म्हणजे सलामीवीर हा का नाव दिलं गेलं. एक मजबूत स्थितीमध्ये देखील आपला पाया मजबूत करण्याचा प्रयत्न अंशू करतोय. रिवर्स स्विच अटेंड केलाय, चाललाय सीमारेषे पार. असेल चेंडू फरार चौकार चौकार लाजबाब अंशूच्या बॅट मधून टीचे.
कसा उचलला दुश्मन डोळ्यासहित आरपार कसा फिरला दुश्मन डोळ्यासहित आरपार हल्ली घाटीच्या युद्धात जिंकी राणाची तलवार हल्ली घाटीच्या युद्धात जिंकी राणाची तलवार कसा फिरला दुश्मन थँक्यू डीसे. अंशूच्या माध्यमातून चांगली फलंदाजी मात्र पाहायला मिळते. निनाची या गोलंदाजावरती मात्र प्रहार करतोय. मिड विकेटच्या दिशेने खेळ काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. एक धाव पूर्ण. एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर. तब्बल जर पाहिलं तर पहिला षटक आपल्या खांद्यावरती मोठी जबाबदारी घेतली अंशूने आणि एक ओव्हरमध्येच अगदी तब्बल सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरवरती धावसंख्या पाहिली तर 17 धावसंख्या पाहायला मिळते. म्हणजेच ज्या पद्धतीने आपल्याला टार्गेट चेस करायचं आहे त्याच पद्धतीने मात्र धावसंख्या बनवली जाते. आपल्याला आपले मान्यवरांकडून पारितोषिक काही थांबत नाहीये. संदीप खेडेकर यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक चाललंय. इथं जोरदार टाळ्या संदीप खेडेकरांसाठी. प्रत्येक चौकारीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कॅश प्राइज देखील लागली जाते. एका बाजूला पहिला तर एक ओव्हर समाप्त झाल्याच्या नंतर अक्षय अगदी समालोचन कक्षामध्ये आला की आता मात्र आम्हाला विन कितीला मात्र आहे. आतापासून 12 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 16 धावसंख्येच्या रनरेटने मात्र आपल्याला खेळावं लागेल. नक्कीच नक्की. आणि त्यांनी निनाद सारख्या प्लेअरला त्यांनी आतापर्यंत 16 किती धाव काढल्या? 17 काढल्या. म्हणजे नक्कीच 16 होणे का नक्कीच 16च्या रन रेटने त्यांना खेळायचंय. तर मला वाटतं काही मोठी धावसंख्या नाही आहे त्यांच्यासाठी. आणि अंशू अजून पिचवर असल्यामुळे मला वाटत नाही की समोरचा सामना हा एका साईडने झुकतोय असं वाटत नाही आपल्याला कुठेही. हो हो फाईन लेगच्या दिशेने मात्र चेंडू भिरकावून दिलाय. जाईल क्षेत्ररक्षक डोक्यावर पण लाजबाब क्षेत्ररक्षक मानावं लागेल. काय लाजबाब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. 2 धावा परिपूर्ण. तिसऱ्या धावेचं कॉल दिलं जातं. अंशू मात्र माघारी परततोय. दोन धावेवरती समाधान मानलं जाते. 2 धावसंख्येबरोबर संघाची वाढती धावसंख्या पाहायला मिळते. शिवनेरी धुरंदर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पाहायला मिळते ती 19. नक्कीच अगदी मोठा प्रहार केलाय. काहू कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव मिळते. एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर मानावं गेली या फलंदाजाला म्हणजेच गणेशला. महत्वपूर्ण खेळी करतोय. अजय दादा पाहिलं तर अक्षयला माघारी परतलंय. त्याच्यानंतर गणेशवरती मोठी जबाबदारी. गणेश देखील अंशूच्या पद्धतीने मात्र फलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडू सनीच्या गोलंदाजावरती 2-2 धावा घेण्यामध्ये यशस्वीरित्या वाटचाल करतोय. पण एखादा कुठेतरी चेंडू सीमारेषे पार करावा लागेल कारण त्यानंतरच आपण 16 या रन रेटने मात्र फलंदाजी करू शकतो. बरोबर आहे. पण गणेशनी पण आता ते तेवढंच जोखीमीने त्याने खेळायला पाहिजे. सीमारेषा पार करायला पाहिजे. आणि नक्कीच नक्कीच. आणि आता बघा गेले 200 रुपये गेल्यासारखे आहेत. बघ चेक करायचं. एम्पायरने आपला निर्णय कळवायचा आहे. डायरेक्ट आउट दिलाय. पंचांचं मात्र एक मिनिट. पंचांचं मात्र आकाशाकडे बोट जातोय. मोठा हदरा बसेल तो शिवनेरी धुरंदर या संघाला. बॅक टू एम्पायर मागितलं तरच आम्ही थर्ड एम्पायर कडे जाऊ शकतो. पुढे बघतो इथे. आउट आहे. पहिलं तर राजेंद्र काते साहेबांना टेन्शन आहे कारण कदाचित षटकार होता. कारण एक धाव त्यांना माहिती आहे किती महत्वाची आहे. कारण मोठा आदरा बसला. गणेशला मात्र माघारी परतावं लागला. आता मात्र फलंदाज चाललाय. त्याने आताच एका क्षणामध्ये आपल्याला धावसंख्या विचारली तर अक्षय मात्र स्ट्राईक एंडला असेल. आता मात्र विराट कोहली म्हणून शिवनेरी धुरंदर या संघाचा धुरंदर बनावा लागेल. गेम चेंजर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. गेम चेंजर जर बनायचा आजचा हँडसम बनायचा अक्षयला तर मोठी खेळी करावी लागेल. कारण तुझ्याकडे ती काबिलियत आहे. आणि आजचा हिरो बनायचा असेल तर नक्कीच अक्षयला चांगली खेळी खेळायला पाहिजे. आणि अशा प्रकारे अक्षयने
चौकार मला वाटतं संदीप खेडेकर यांचे 100 रुपये अक्षय मानकरी ठरलेले आहे या 100 रुपयाचे. मानावं लागेल त्या अक्षयला, म्हणजे सुईच्या टोकामधून धागा काढावं त्याच पद्धतीने मात्र गॅप शोधला आणि सीमारेषे पार खडखडे ते चौकार डीजे. राणाजी माफ करना मैं तुम्हारे से दूर नहीं मुझको राणा संख्या पाहायला मिळते ती 25. आता मात्र समीकरण असेल तब्बल 8 चेंडू मध्ये 24 धावसंख्येची आवश्यकता आहे. 8-24 500 रुपये. अनिलजी दिवेकर साहेबांकडून देखील एटीएम उघडले. कुठलाही खेळाडू षटकार मारेल त्या खेळाडूसाठी तब्बल कॅश प्राइज 500 रुपयाची रोख रक्कम असेल. स्वतः संघ मालक देखील आहेत. माझा पैसा जरी खर्च झाला ना, पण मला ह्या ट्रॉफीचा खूप महत्वाचा आहे. नक्कीच. कारण एका बाजूला पाहिलं तर सोन्याची चमक आणि शिवभक्तांची धमक कधी कमी होत नाहीये. त्याच पद्धतीने मात्र हे धुरंधर एका बाजूला पाहिलात तर अक्षय, दुसऱ्या बाजूला पाहिलात तर आणि अंशू. त्याप्रमाणे अनिल दिवेकरांना माहिती आहे की 365 दिवस तुम्हाला या ट्रॉफीसाठी नंतर परत मला वाट बघायला लागेल आणि त्याचा मानकरी ठरण्यासाठी परत त्यांना 365 दिवस त्या गोष्टीची वाट बघायला लागेल. अक्षय फलंदाजी करतोय. हाफ ट्रॅकरचा चेंडू मात्र भिरकावण्याचा प्रयत्न कुठेतरी. पंच मात्र वाईट. दोन्ही हात समांतर करता एक अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये आणि नक्कीच फायदा असेल तो शिवनेरी धुरंधर या संघाला. तब्बल धावसंख्येचा विचार केला तर 26 धावसंख्या पाहायला मिळते. एक महत्वपूर्ण खेळी करावी लागेल. सनीला मात्र अचूक गोलंदाजी हाताळावं लागेल, कारण अक्षय सारखा देखील हार्ड हिटर फलंदाज आपल्या समोर दाखल आहे. पण याला जर थांबवायचं असेल तर सनीला अचूक गोलंदाजी करावी लागेल. कारण एका बाजूला पाहिलं तर दोन्ही संघांच्या बाजूने सामना पाहायला मिळतोय. अक्षयच्या बॅटमधून देखील हा येतोय. एक चांगला चेंडू मात्र हाताळला गेला. एक फटका देखील चांगला सजवला गेला. एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर यशस्वी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे. या दोन धावसंख्येबरोबर धावसंख्येमध्ये बदल असेल. स्कोरवरती धावसंख्या पाहायला मिळते ती 28. जर जिंकायचं होतं तर सरासरी 4 म्हणजे प्रत्येक बॉलला चौकार पाहिजे होता. म्हणजे संदीप खेडेकर यांना प्रत्येक म्हणजे बोलतात ना 600 रुपयाचा पण वाचलेले आहेत माझ्या मते. 7 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे याच चेंडूवरती जर एखादा चौकार आला तर समीकरण सोपं होऊ शकतो. प्रत्येक चेंडूमध्ये 7 चेंडू 21 धावांची आवश्यकता. संदीप खेडेकर यांनी पैसे दुप्पट केलेले आहेत. प्रत्येक चौकाराला 200 रुपये लावलेले आहेत पारितोषिक. आणि खरोखर DGPL ची काय धमक असते. राजेंद्र काते केलं ना परत. राजेंद्र काते प्रत्येक चौकाराला 200 रुपये संदीप खेडेकर यांच्याकडून. एका बाजूला पाहिलात तर जे स्ट्राईक एंडला फलंदाज येतात त्यांच्याकडे आत्मविश्वास असतो, त्यांना मात्र कॅश प्राइज कमी लागली जाते. पण राजेंद्र काते साहेबांचं आगमन होताच कॅश प्राइजचा उदाह होतो, कारण तेवढा मित्रप्रेम आहे काते साहेबांवरती. आता मात्र अंशूला मोठी जबाबदारी असेल. 6 चेंडू मध्ये 21 धावसंख्या बनवायची आहे आणि आपल्याकडे स्ट्राईक आत्मविश्वासाने ठेवले. आत्मविश्वास जागा करावा लागेल तो अंशूला, कारण मंजिलें उन्हों को मिलती है जिनके सपनों में जान होती है. ये पंख होने से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. राजेंद्र काते आणि 6 मारलेला किरण दर्गे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक येईल आणि कुणी कॅच घेईल त्याला संदीप खेडेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पंच मात्र आणि आमच्याकडे भेटले इशारा गेले करतायत. संदीप खेडेकर यांचे 500 रुपये पहिलेच गेलेत. अंशू तुला सकाळपासून तुझी तारीफ देखील होत होती, पण तिथून तू निराशजनक परिस्थितीत ज्या बॅटने तुला नाव दिलंय त्या बॅटचा तू सन्मान करायला पाहिजे. मित्रांनो, हाच तर क्रिकेट आहे. ज्या बॅटने तुला घडवलंय त्या बॅटचा तू सन्मान करायला पाहिजे होतास, पण तिथून तू बॅट फेकली गेलीस, कारण याच बॅटने आपल्याला नाव दिलंय. मी कृष्णा सातपुतेचं हे बघितलं होतं दादा. एकदा कृष्णा सातपुतेने आपली बॅट फेकून दिली होती आणि त्यानंतर जो त्याला क्रिकेटमध्ये जो त्याने प्राधान्य घेतला होता, खूप त्याला वाईट वाटलं होतं. त्याने त्या बॅटची माफी मागितली होती. कारण क्रिकेट हा जीवची प्राण कधी म्हणला जातो. क्रिकेटचा सन्मान केलं पाहिजे, पंचांचा सन्मान करणं म्हणजेच क्रिकेट. थँक्यू डीसी. आता मात्र समीकरण असेल 5 चेंडू आणि 21 धावांची देखील अजून आवश्यकता आहे. एका बाजूला पहिला तर
मनोज रिकामे गोलंदाजी मार्कवर सज्ज, चांगली गोलंदाजी देखील हाताळत आहेत. खेळाडूंना मात्र स्तब्ध ठेवले. 80ला मात्र माघारी परतवलाय. त्याच्यानंतर अवी देखील आलाय. मोठी जबाबदारी अवीच्या खांद्यावर देखील लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एकच धाव दिली जाते. दुसऱ्या धावेचं कॉल होते काय, पण आता मात्र स्ट्राईक एंडला. राजेंद्र काते यांनी 6 मारला तर अनूप खेडेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि जो जोरदार टाळा. आणि तसे अनिल दिवेकर यांच्याकडूनही 500 रुपयाचं पारितोषिक. राजेंद्र कात्यांना खूप डिमांड आहे. आणि जर सामना विजयी केला तर मला वाटतं परत 5,000 रुपयाची देखील बोली असेल. हो हो ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न थोडं यशस्वी देखील. पाहूया क्षेत्ररक्षण देखील अचूक होतोय. जातोय अरे सीमारेषे पार. चौकार! येतोय राजेंद्र काते यांच्या बॅट मधून सीमारेषे पार. चौकार. नक्कीच नक्कीच उत्कृष्ट बॅटिंग. गावागावान खुल्ला मैदान पोरसिक सरची होते धमाल. गावागावान खुल्ला मैदान पोरसिक सरची होते धमाल. थँक्यू. आता मात्र या फायनल मध्ये कोण विजय होईल त्याची 365 दिवस चर्चा होईल. पण मात्र या चौकाराबरोबर राजेंद्र काते साहेबांची देखील चर्चा होईल. नक्कीच. बॅट मधून हा चौकार आलाय. आता जर षटकार आला तर तब्बल 1000 रुपयाची रोख रक्कम असेल. आपल्या मामांचा मनोबल वाढण्यासाठी बाच्याने देखील मानधन प्राप्त केलं. हो हो लाजवाब फटका. जर सोडली असती निनाद नक्कीच अनूप खेडेकर यांचे 500 रुपये गेले असते. पण भाषा देखील ही तर क्रिकेटपटूंची ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो ड्युटी प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. तुम्हाला काय वाटतं दादा? थँक्यू विजय. थँक्यू विजय. काय वाटतं दादा? हाच पूर्णपणे सामना आता आपण कोंडाणा फायटर कडे गेलेलाच आहे. नाही दादा, अजून जर एक विचार केला तर 2 चेंडूवरती 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. एखादी जर मनोज रिकामे या गोलंदाजी चुकी झाली तर देखील संघ मालक आता देखील दाखल आहेत. त्यांना मोठी खेळी केली. या चेंडूवरती जर सीमारेषे पार षटकार आला एखादा नो चेंडू देखील जाऊ शकतो. बरोबर आहे बरोबर आहे. 2-16. म्हणजे या वर्षीचे मला वाटतं मानकरी एका आणि बाजूला पाहिलं तर आता मात्र औचित्य राहिलं. थोडस वेळ राहिलाय कारण आता याच्या बाजूला पाहिलं तर राजू लाड साहेब चेहऱ्यावर एक गोड स्माईल. आता मात्र BMW गाडी घेऊन येत आहेत मैदानामध्ये. हो हो सेलिब्रेशन. निखिल काते असतील, मनोज रिकामे असतील, भावी शुभम असेल. सेलिब्रेशनच्या तयारीत अगदी तब्बल निनादची झेल घेण्याचा प्रयत्न. फायनलचा तिकीट घेत आहे. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन गोंडसेगावी प्रीमियर लीगचा ठरला जातोय तो संघ कोंडाणा. अभिनंदन या संघाचं. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेन नव्या उद्याने सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे. चालू राहूया डीजे कडे. धन्यवाद. नमस्कार. कहिए क्या सुनेंगे आप? मैं कर रही थी किसी का इंतजार. वो जिससे मैं करती हूँ प्यार और जिससे करती हूँ मिन्नतें बार बार. सागर 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 खेडेकर